हॅलो फॅमिली. आज दवाखान्याच्या कामासाठी गेलो होतो राहत्याला. शिवराजची तब्येत जरा बरी नाही आहे. 6 दिवस झाले. त्याला रात्रीचा ताप येतो आणि कफ खोकला आहे. शिवराज चोरून वेफर्स आणि कुरकुरे एवढं त्याचं खाणं चालू असतं. त्याचे पप्पा 10-20 रुपये देतात, तर त्याच्यातनं ते कुरकुरे आणि वेफर्स आणून तो खातो. त्यामुळे त्याला छातीमध्ये कफ भरला आहे आणि जेवण 6 दिवस झाले अजिबात जेवण नाही आहे. ताप पण येतो. तर आता त्याचं बाहेरचं खाणं वगैरे सगळं टोटली आम्ही बंद करून टाकलं. वेफर्स कुरकुरे अजिबात द्यायचे नाही असं सांगितलं. बघू शकता किती मेडिसिन्स घेतले. तर त्याच्यासाठी हे सगळं औषधं घेतले आयुर्वेदिक. इथे राहत्यामध्ये डॉक्टर आहेत. तर आलो होतो आणि नाडी तज्ज्ञ आहेत, ते नाडी तपासायला लागते. त्यामुळे मग आम्ही सकाळी काही खाऊन नव्हतो आलो. दुपारचे वाजले होते 12-12:15. भूक लागली आणि राहत्यावरनं आपल्या लोणीला येताना राहता कोर्टाच्या अलीकडे साई सिद्धी म्हणून मिसळ सेंटर आहे. आता तुम्ही लोक कुणी या भागातले असेल तर तुम्हाला बऱ्यापैकी माहिती असेल. एकदम फेमस मिसळ सेंटर आहे, मिसळचं दुकान आहे. जिथे ऑल प्रकारचे नाश्ते मिळतात. भजी, वडापाव, साबुदाण्याची खिचडी, त्यानंतर भाजीपोळी पण असते, उपवासाचंही असतं. तर असं मस्त गरम करून पाव देतात. आणि आमचे तिथे गुरुजी आहेत, त्यामुळे गुरुजींचं पण दर्शन करून आलो. आणि असा दोरा बांधला होता गुरुजींनी. आज शुक्रवार होता, दर्शनासाठी गेलो होतो आणि म्हटलं दवाखाना पण होऊन जाईल. तर मग अशा पद्धतीने येता येता म्हटलं नाश्ता करावं. आणि औषधं आम्ही पाजली त्याला तिथेच. डॉक्टरांनी सांगितलं चॉकलेट, च्युइंगम, कुरकुरे, वेफर्स काही खायचं नाही बाहेरचं. आणि पण आज मिसळ खाल्ली आम्ही, नाही का, इच्छा झाली होती खाण्याची, त्यामुळे मिसळ खाल्ली. आणि इथली साबुदाणा खिचडी फार प्रसिद्ध आहे, म्हणजे फेमस आहे. साबुदाणा खिचडी पण मागवली होती. आणि मिसळ म्हटलं तर यायलाच पाहिजे. कोण कोण मिसळ लवर्स आहे, कुणाकुणाला मिसळ आवडते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. मला तर मिसळ फार आवडते, ऑल टाईम फेवरेट आहे आपली. पण तशी मिसळ टेस्टची पाहिजे. तसा रस्सा, त्यावरती शेव, मग तो कांदा, मग ते लिंबू, वा 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 वा. तुम्हाला कुणाला आवडते नक्की कमेंट करा. मिसळ खाणारे तर ऑल टाईम फेवरेट नाश्ता आहे. मी एक तर बाहेर गेले तर कधी शक्यतो जर चांगल्या ठिकाणचे असेल तर मिसळ खाते, म्हणजे एक पोटभरीचं जेवण असतं ते. नाही तर मग इडली, डोसा, मेदूवडा अशा प्रकारचा नाश्ता असतो. बाकी ऑदर काही खात नाही बाहेर तेलकट वगैरे. पण इथली मिसळ खात्रीची आहे, फेमस आहे. त्यामुळे मस्त लिंबू पिळला, पहिला घास घेतला आणि वा, मनतृप्त झाले. एकदम छान वाटलं. आणि मग शिवराजला त्यांनी पोटभर खायला घातलं. बोलले तू खा, आता तुला औषधं द्यायची आहे त्यामुळे तू खा. तर खाल्ले त्यांनी, 2 पाव खाल्ले. आणि इथे जे मिसळच्या थाळीमध्ये पापड देतात ना, तो पापड पण फार टेस्टी असतो, छान असतो. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बघा, साबुदाण्याची खिचडी मागवली आहे. बारीक केलेला बटाटा असतो, थोडासा जाडसर असा शेंगदाण्याचा कूट असतो, साबुदाणा, त्यासोबत दही, लिंबू, काकडी, मिरची. एक नंबर देतात ते, एक नंबर. आणि एवढ्यामध्येच आमचं जेवण असं फुल झालं होतं. तर एकदा त्या रस्त्याने आलात तर नक्की भेट द्या. साई सिद्धी झणझणीत मिसळ. तर मग बघू शकता तुम्ही, साधं सोपं सिम्पल हॉटेल आहे. माळी समाजाचे लोक आहेत, पुंडा आडनाव आहे त्यांचं, पण फार सुंदर क्वालिटी देतात. आणि आमची जुनी ओळख आहे, आम्ही कायम येता जाता राहत्याला इथेच नाश्ता करत असतो. त्यामुळे तुम्हीही नक्की एकदा भेट द्या.